नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा कलगीतुरा चांगलाच गाजतोय। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा राजकीय उदय कसा झाला, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी सतीश मातने आणि आपण पाहतात राजकीय कट्टा। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा राजकीय उदय तसा अपघाताने झालेला आहे, कारण बार्शीच्या राजकारणामध्ये प्रभाताई झाडबुके यांचे कार्यकर्ते म्हणून 1995 साली प्रचार केलेले राजेंद्र राऊत हे 1999च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत फारसे परिचित नव्हते किंवा त्यांचं स्वप्न देखील ते नव्हतं। कारण त्या काळामध्ये बार्शीच्या नगरपालिकेमध्ये विश्वास बारबोले आणि राजेंद्र राऊत यांची राम लक्ष्मणाची जोडी म्हणून बार्शीच्या राजकारणात त्यांची ओळख होती। 1999ची विधानसभा विश्वास बारबोले यांनी लढवावी अशी मनोमन इच्छा ही तत्कालीन नगराध्यक्ष व आताचे आमदार राजेंद्र राऊत यांची होती। कारण बार्शीच्या नगरपालिकेमध्ये केवळ 2 सदस्यावरती राजेंद्र राऊत यांना त्या काळात विश्वास बारबोले यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती। त्यापूर्वी विश्वास बारबोले हे बार्शीच्या नगरपालिकेचे काही दिवस नगराध्यक्ष होते आणि या दोघांमध्ये एक असा अलिखित ठराव झाला होता की नगरपालिका राजेंद्र राऊत हे सांभाळतील तर विधानसभा हे विश्वास बारबोले लढतील। मात्र त्या काळात काही राजकीय गणितं फिरली की त्यामुळं राजेंद्र राऊत यांना विधानसभा लढवावी लागली। तर त्याचं मुख्य कारण काय होतं किंवा त्या वेळची पार्श्वभूमी काय होती ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 1995 साली युतीचं सरकार आलं आणि या युतीच्या सरकारमध्ये अपक्ष म्हणून 95ला निवडून आलेले दिलीप सोपल हे सहयोगी सदस्य म्हणून या युती सरकारमध्ये सहभागी झाले आणि शेवटच्या काही कालामध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून बार्शीच्या आमदारांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली। मात्र ही संधी मिळाल्यानंतर त्यांच्या पुढे फारसं काही आव्हान होतं असं नव्हे, कारण विश्वास बारबोले यांना मानणारा त्या काळात एक वर्ग मोठा तयार झालेला होता आणि पुढील विधानसभेची म्हणजे 2000 किंवा 1999ची निवडणूक ही विश्वास बारबोले विरुद्ध दिलीप सोपल अशीच होणार हे 100% ठरलेलं होतं। राज्यात काही पक्षांतर घडली आणि राज्यात पक्षांतर घडल्यानंतर त्याचा परिणाम बार्शीच्या राजकारणावर झाला आणि त्याच काळात राजेंद्र राऊत यांचा उदय झाला। ती घटना अशी होती की महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार यांनी 10 जून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षामधून फुटून स्थापना केली आणि यामध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 10 जूनलाच विश्वास बारबोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील मिळेल अशी त्या काळात चर्चा होती, कारण दिलीप सोपल हे त्यावेळी युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते। मात्र दिलीप सोपल यांच्या लक्षात आल्यामुळे किंवा तेथील काही स्थानिक आमदार म्हणजेच राजन पाटील, दिगंबर बागल जे आता हयात नाहीत ते आणि बबनदादा शिंदे या 4 आमदारांचा नेता म्हणून त्या काळात दिलीप सोपल यांचा उल्लेख होत होता आणि त्या काळात या चौघांनीही एकत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आणि त्यामुळं बार्शीचं तिकीट हे दिलीप सोपल यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचं 1999ला मिळालं। त्यावेळी राजेंद्र राऊत यांचा आग्रह होता की विश्वास बारबोले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी किंवा अपक्ष लढावं। मात्र त्यावेळी बारबोले कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांचे असणारे स्नेहाचे संबंध, त्यामुळे बारबोले यांनी टोकाचा निर्णय न घेता दिलीप सोपल यांचा प्रचार करण्याचं ठरवलं आणि त्यामुळं नाविलाजानं त्यावेळेस कुणाला उमेदवारी द्यायची अशी चर्चा बार्शीत सुरू असताना धाडसी असणारे राजेंद्र राऊत यांना ती उमेदवारी मिळाली। त्या काळामध्ये बार्शीमध्ये पहिले 10 दिवस प्रचारात अजिबात रंगत नव्हती। फॉर्म भरल्यापासून ही निवडणूक एकतर्फी होणार आणि दिलीप सोपल हे 50,000च्या फरकाने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण पहिले 10 दिवस होतं। मात्र 1999 मध्ये भगवंत मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची एक इतकी अफाट सभा झाली की त्यानंतर परत मी तरी बार्शीमध्ये इतकी मोठी जनसभा कधीही पाहिलेली नाही। बार्शीचं भगवंत मैदान हे तुडुंब भरून वाहून गेलं होतं, इतकं मैदानात गर्दी होती आणि त्या गर्दीमुळं राजेंद्र राऊत यांचा तर आत्मविश्वास वाढलाच, पण बार्शीच्या निवडणुकीमध्ये इतकी रंगत आली की ही निवडणूक
एकतर्फी वाटणारी, कोण जिंकेल हे सांगता येणार नाही इथपर्यंत त्यावेळेस त्याची चर्चा झाली। आणि त्या काळामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होत होतं, शिक्के मारून मतदान होत होतं आणि त्याच गोष्टीमध्ये काहीतरी गोष्टी गडबड घडल्या अशी चर्चा त्यावेळी देखील होती। मात्र राजेंद्र राऊत यांचा निसटता म्हणजे अवघ्या 309 मतांनी पराभव झाला आणि त्यावेळी बार्शीत दिलीप सोपल यांना कडवा प्रतिस्पर्धी निर्माण झाला आणि याच वेळी खऱ्या अर्थानं राजेंद्र राऊत यांचा अपघातानं पण राजकीय उदय यावेळी झाला असं म्हटलं जातं। कारण नगराध्यक्षपद त्यांचे केवळ 2 नगरसेवक होते। 2 नगरसेवक असताना युतीमुळे विश्वास बारबोले यांनी त्यांना नगराध्यक्षपदी बसवलं। मात्र पुढे या घटना घडल्या आणि 1995 पर्यंत म्हणजे 1985, 90 आणि 95 या 3 निवडणुकांमध्ये जे प्रतिस्पर्धी दिलीप सोपल यांच्या विरुद्ध लढले ते पुढील निवडणुकीला सोपल यांच्या स्टेजवर असत अशी देखील तेथील पत्रकारांकडून मिळालेली माहिती आहे। त्यामुळं दिलीप सोपल यांना कधीही कडवा प्रतिस्पर्धी तोपर्यंत मिळाला नव्हता आणि त्यामुळं दिलीप सोपल यांचं बार्शीमध्ये सलग 3 वेळा ते त्यावेळेस निवडून आले आणि 4थ्या वेळी मात्र त्यांना अत्यंत काटावरती ही परीक्षा ते पास झाले। त्यानंतर सुरू झाला राजेंद्र राऊत यांचा झंझावात। कारण राजेंद्र राऊत यांनी त्या दिवसापासून जी पुढच्या निवडणुकीची तयारी केली ती 2004 पर्यंत ते कधीही स्वस्थ बसले नाहीत। मी त्या काळात साक्षीदार आहे, कारण बार्शीत मी त्यावेळी शिकत होतो। त्यावेळी मी या दोघांच्याही म्हणजे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोघांच्याही सभा प्रत्येक अटेंड केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सभेतील जिवंत गर्दी दोन्ही बाजूची पाहिलेली आहे। त्या 5 वर्षामध्ये दिलीप सोपल यांना जखडून ठेवण्यात राजेंद्र राऊत यांना यश मिळालं। त्यातला महत्वाचा त्यापूर्वीचा एक टप्पा आहे 2001 साली थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली। श्रीकांत पिसे यांना राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी दिली। याच्या मागे देखील 2 कारणं होती। श्रीकांत पिसे हे लिंगायत समाजाचे होते आणि त्यांच्याकडे त्यावेळेस आर्थिक सुबत्ता देखील चांगल्या प्रमाणात होती। तर राजेंद्र राऊत हे सामान्य परिस्थितीतील होते, मात्र त्यांच्याकडे लोकांचा प्रचंड जनसमुदाय निर्माण झाला होता। त्यामुळं श्रीकांत पिसे यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीमध्ये दिलीप सोपल यांच्या गटाकडून विश्वास बारबोले हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। मात्र त्या निवडणुकीत श्रीकांत पिसे हे जवळपास 5000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आणि जवळपास 25 नगरसेवक हे राजेंद्र राऊत गटाचे निवडून आले। त्यामुळं बार्शीच्या नगरपालिकेवर पहिल्यांदाच राजेंद्र राऊत यांचं वर्चस्व निर्माण झालं। त्यानंतर म्हणजे फेब्रुवारी 2002 या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या। या ठिकाणी देखील राजेंद्र राऊत यांचं निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आणि त्या ठिकाणी देखील 4 जिल्हा परिषद सदस्य त्यांना निवडून आणता आले आणि केवळ 2 सदस्य हे दिलीप सोपल यांचे त्यावेळेस निवडून आले होते। त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा राजकीय उदय झाला, त्यांना सत्तास्थानं मिळाली आणि त्यांनी त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही। 2004च्या निवडणुकीमध्ये तर देवगाव गोळीबार प्रकरण हे राज्यात गाजलं। आजही राजेंद्र राऊत यांचे सोशल मीडियावरती त्या काळातले फोटो टाकले जातात। त्यांना एक या ठिकाणी पट्टी बांधलेली आपण पाहतो आणि त्यांना त्या ठिकाणी दुखापत देखील झाली होती। त्या गोळीबार प्रकरणाचा बराच दिवस कोर्ट कचऱ्या देखील सुरू होत्या, त्यामुळेच त्यांनी पक्षांतर देखील केल्याचं बोललं जातं। अशा अनेक घटना देवगाव गोळीबार प्रकरणामुळे पुढे उदयास आल्या। पण 2004च्या निवडणुकीमध्ये दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यात दुरंगी लढत झाली आणि ही लढत होत असताना त्यावेळी शिवसेना पक्षाकडून राजेंद्र राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या निवडणुकीमध्ये 5220 मतांनी राजेंद्र राऊत यांनी विद्यमान राज्यमंत्री असणारे, त्या काळात त्यांना राज्यमंत्र्याची देखील काही दिवस संधी मिळाली होती, राज्यमंत्र्याचा त्यांनी पराभव केला। त्यामुळं त्या काळात राजेंद्र राऊत हे राज्यात जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण दिलीप सोपल यांचं जिल्ह्यामध्ये त्या काळात मोठं वलय होतं। विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर सर्वात बलाढ्य नेता कोण तर दिलीप सोपल असं त्या काळात नाव देखील होत होतं। मात्र त्यांचा पराभव एका नवख्या तरुणानं त्यावेळेस केला होता। त्यामुळं ही निवडणूक 2004ला झाली आणि यामध्ये राजेंद्र राऊत हे विजयी झाले। त्यानंतर पुढं 2006-07 मध्ये राज्यात काही परत स्थित्यंतर घडली आणि ती स्थित्यंतर घडल्यानंतर राज्यातले तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे
यांनी शिवसेना पक्षातून काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात जाणार त्यावेळी सोबत त्यांच्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे देखील होते। जवळपास 13 आमदार त्यावेळी नारायण राणे यांच्यासोबत जाणार होते, पण अनेक आमदारांनी राजीनामे देऊन परत पुनर्निवडणुका किंवा पोटनिवडणुका घेतल्या। मात्र बार्शीच्या आमदारांनी सहयोगी राहण्याचा प्रयत्न केला। फारसे स्टेजवरती ते आले नाहीत, पण नारायण राणे यांचे आमदार म्हणून ते राज्यात त्यावेळी चर्चेत होते आणि त्याच काळात नारायण राणे यांना महसूल मंत्रीपद मिळालं। याच काळात राजेंद्र राऊत यांची देखील खूप मोठी भरभराट झाल्याचं बोललं जातं। त्यांच्याकडे अनेक गोष्टी त्या काळात आल्या आणि 2009च्या निवडणुकीमध्ये परत एकदा उमेदवारीचा बार्शी विधानसभेला प्रश्न आला, उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि या आघाडीतून जो विद्यमान आमदार असेल त्याला तिकीट मिळणार। या गणितानं राजेंद्र राऊत यांना बार्शीची जागा सुटली आणि बार्शीची जागा सुटल्यानंतर बार्शीच्या या जागेवरती राजेंद्र राऊत यांना काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाली। मध्यंतरी विश्वास बारबोले आणि तत्कालीन आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये मात्र फाटाफूट झाली आणि दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच गोष्टीचा फटका राजेंद्र राऊत यांना देखील 2009च्या निवडणुकीला बसला। 2009च्या निवडणुकीत दिलीप सोपल हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले, काँग्रेसकडून राजेंद्र राऊत लढले, तर शिवसेना पक्षाकडून विश्वास बारबोले यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये देखील राजेंद्र राऊत यांचा 10,209 मतांनी त्यावेळी दिलीप सोपल यांनी पराभव केला। यावेळी विश्वास बारबोले यांनी जवळपास 16,000च्या आसपास मतं घेतली होती आणि ही 16,000च्या आसपास घेतलेली मतच त्यांना पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं देखील त्यावेळी बोललं गेलं। त्यानंतर परत राज्यात काही समीकरणं बदलत राहिली। दिलीप सोपल यांना 2012च्या आसपास त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली। तर स्वच्छता व पाणी पुरवठा हे महत्वाचं खातं त्यांच्याकडे आलं, त्यामुळे पुन्हा एकदा दिलीप सोपल यांचा बार्शीच्या राजकारणात वर्चस्व निर्माण झाला। कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्याकडे इनकमिंग सुरू झालं आणि दिलीप सोपलांनी दाखवून देऊन पुन्हा एकदा आपल्या गटाची पुनर्बांधणी करत पुन्हा मजबूत गट तयार केला। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यात एक अचानक गोष्ट घडली, ती म्हणजे सगळेच पक्ष वेगवेगळे लढले। त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये शिवसेनेकडून हे राजेंद्र राऊत पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी उमेदवारी घेतली, तर भारतीय जनता पार्टीकडून तत्कालीन लोकसभेचे इच्छुक उमेदवार त्यांना बार्शी विधानसभेसाठी उमेदवारी मिळली, राजेंद्र मिरगणे त्यांचं नाव। त्यानंतर विद्यमान तत्कालीन आमदार असणारे दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले, तर काँग्रेसकडून गाडवे नावाचे उमेदवार होते आणि या काळात देखील दिलीप सोपल यांनी जवळपास 5,111 मतांनी या काळात विजय मिळवला। म्हणजे राज्यात मोदींची लाट असताना देखील बार्शीत मात्र सोपलांचीच हवा त्यावेळी देखील दिसून आली। त्यावेळी देखील राजेंद्र मिरगणे यांनी जवळपास 16,000च्या आसपास मतं घेतली होती। ती 16,000 मतेच राजेंद्र राऊत यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं आणि त्यानंतर परत राज्यात नवीन सरकार आलं, शिवसेना भाजप परत एकत्र झालं। शिवसेना भाजप एकत्र झाल्यानंतर पुन्हा राज्यातली समीकरणं सुरू झाली, पण 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा रामराम ठोकला आणि रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। आता यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना देवगाव प्रकरण म्हणजे जो 2004ला गोळीबार झाला होता, ती केस बोर्डावर होती आणि त्या केसमुळेच राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असं देखील बोललं जातं। त्यावेळेस तशी खदखद देखील आताचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बोलून दाखवली होती आणि त्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर बार्शीची गणितं पुन्हा एकदा बदलली। मात्र त्याच काळात भाऊसाहेब आंदळकर आणि राजेंद्र मिरगणे आणि सोपल या तिघांची मात्र एकत्रीकरण झालेलं होतं, तर विश्वास बारबोले आणि राजेंद्र राऊत हे पुन्हा एकदा एक झाले होते। तर त्यामुळं असं बोललं जातं की या दोघांना सोपल यांचा प्रचार करायचा होता, मात्र ते जर करायचं असेल तर महायुतीत दिलीप सोपल यांनी यावं यासाठी राजेंद्र मिरगणे यांचा अट्टहास होता आणि राजेंद्र मिरगणे यांचा अट्टहास त्यासोबत त्यांचे राजकीय सल्लागार
यांनी सोपलांना सांगितलेल्या गोष्टी, त्यामुळे दिलीप सोपल यांनी शरद पवारांना रामराम ठोकत 2019 साली पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला। पुन्हा या अर्थानं म्हणतोय की 1995 साली दिलीप सोपल हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य होते। ते जरी शिवसेनेत नसले तरी काठावर म्हणजे बाउंड्रीवरती जाऊन उभे होते, त्यामुळे पुन्हा म्हणतोय। तर त्यावेळी 2019ला त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि बार्शीची उमेदवारी त्यांना मिळाली। बार्शीची उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र राऊत हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी छुपी ताकद प्रचंड प्रमाणात पुरवली असं देखील बोललं जातं। या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी मोठ्या मताने नाही मात्र 2829 मताच्या फरकाने त्यांनी त्या काळात विजय मिळवला आणि त्यावेळी निरंजन भूमकर यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी दिली आणि त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी देखील 16,000 मतं त्यावेळेस घेतली। म्हणजे त्या 16,000 मताचा फटका दरवेळी मात्र दिलीप सोपल यांना न बसता तो राजेंद्र राऊत यांना बसत होता, मात्र यावेळी तो फटका दिलीप सोपल यांना बसला। कारण निरंजन भूमकर हे देखील ओबीसी समाजातीलच कार्यकर्ते होते, ते दिलीप सोपल यांच्या नजीकचे मानले जात होते, त्यामुळे वैराग भागातून त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि तीच मतं दिलीप सोपल यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं। त्यानंतरचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना राजेंद्र राऊत यांचा आता माहितीच आहे की 2019 ते 24 या काळात पहिल्या टप्प्यात ते अपक्ष म्हणून जरी निवडून आलेले असले तरी देखील त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हेच आपले नेते मानत त्यांनी आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्यांचं राजकारण आता 2024च्या निवडणुकीत नेमकं कुठल्या दिशेला जाईल, काय नेमकं होणार, आपल्याला नेमकं काय वाटतं या संदर्भात आपण देखील आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता। आमचा जर हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।